मोठा ग्रुप पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, बहुजन आघाडीचा विजय असो, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, वंचित बहुजन आघाडीचा विजय असो, वंचित बहुजन आघाडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय दादा
काही क्षणाच्या अवधीतच मूल्य कशा प्रकारची होती, आजच्या काळात ती कशी प्रेरणादायी आहे, हेच जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण आजच्या कार्यक्रमामध्ये करणार आहोत. आणि त्यासाठी बाबासाहेबांच्या साहित्याचे अभ्यासक, तज्ज्ञ, मार्गदर्शक आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. ते या ठिकाणी चौदार तळ्यावर आज आपण उपस्थित आहोत ते केवळ तळ्याचे पाणी पिण्याकरता नाही, आम्ही ही माणसे आहोत हे सिद्ध करण्यासाठी आज आपण या तळ्यावरती जमलो आहोत. या चौदार तळ्याचा मुक्ती संघर्ष हा एक समाज क्रांतीचा भाग आहे. आज या महाडच्या भूमीवर या तळ्याचं पाणी चाखून आपण अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत आहोत. हा लढा केवळ पाणी पिण्यासाठी नसून इथे जमलेल्या माझ्या शोषित पीडित बांधवांनो, आज आपण सारे जण या चौदार तळ्याच्या काठावर उभे आहोत ते केवळ पाणी पिण्यासाठी नाही. या सगळ्यांनी व्यासपीठावर आपापले स्थान निर्माण करायचे. वंचित बहुजन आघाडी मुंबई या एका मूलमंत्रानं समाज परिवर्तन घडवलं, माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवलं. असे आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, विश्वरत्न, थोर विचारवंत, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि निश्चयाचा महामेरू, बहुतजनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त रिपब्लिकन युनियन ऑफ इन्शुरन्स एम्प्लॉईज आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीनं आयोजित आजच्या विशेष कार्यक्रमात इथे उपस्थित सगळ्यांचं मी श्वेता सोपारकर मनापासून स्वागत करते. आधुनिक भारताचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करून आपल्या आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. नुकतीच बाबासाहेबांची जयंती आपण सगळ्यांनी मोठ्या जल्लोषात साजरी केली. त्यांची विद्वत्ता, दूरदृष्टी रोकडे साहेब, सगळ्यांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात आपल्या सर्व पाहुण्यांचं स्वागत करायचं. आणि आता मी सगळ्या मान्यवरांना विनंती करते की त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या सगळ्या पाहुण्यांचं. मान्यवरांनी आसनस्थ व्हावं. रीजनल मॅनेजर वेस्टर्न झोन राजेश सुखदेवी सर, आशिष काशीकर सर, मॅनेजर मॅश मुंबई डिव्हिजन 4 से विनोद आजगुलकर सर, मुंबई डिव्हिजन 1 प्रिन्सिपल बीपीसी कुंवरलाल मेश्राम सर आणि दिनेश रनागिया सर, त्यांची सगळ्यांचे या ठिकाणी पुन्हा एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून आपल्या सगळ्या करायचं आहे. आणि आता आपण यानंतर धन्यवाद सुजाता दादा आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲडव्होकेट एस.के. खूप खूप धन्यवाद भंडारे साहेब. आणि आता व्यासपीठ पुष्प अर्पण करायची आहे. सुमित जाधव सरांनी इथे यायचे.
सुमित जाधव सर. कम्प्युटर ऑपरेटर, स्क्रीन ऑपरेटर करणाऱ्यांनी प्लीज इथे यायचं आहे. पुष्पगुच्छ घेऊन सत्कार करायचा आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण सगळ्यांनी शाल, पुष्पगुच्छ आणि पुस्तक आंबेडकर्स इंडिया. थोडंसं या पुस्तकाबद्दल. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक, सामाजिक आणि राजकीय कार्यावर प्रकाश टाकणारं एक महत्त्वपूर्ण पुस्तक आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपल्या खूप खूप धन्यवाद राजेंद्रजी आणि सुनीलजी. खूप खूप धन्यवाद प्रफुल्लजी. विभाग 1चे अध्यक्ष मीनलताई जाधव आणि मुंबई विभाग 1चे आपल्या सगळ्यांसाठी युनियनने फार छान अशी अल्पोपहाराची पण व्यवस्था केली आहे. जोरदार आणि स्वागत करूया आणि सगळ्यांना तुम्हाला आस्वाद सुद्धा घेतलेला आहे. खूप खूप धन्यवाद. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. खूप खूप धन्यवाद संदीपजी, किरण सर यांचा सत्कार करण्यासाठी मंचावर यावं. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण आपल्या भक्तांचं स्वागत करूया. खूप खूप धन्यवाद राहुलजी, सुनीलजी.
सगळ्यांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात पाहुण्यांचा सत्कार करायचो. खूप खूप मला वाटतं आमच्याकडून एक छोटी चूक झालेली आहे, ती सुधारू इच्छितो. सतीश राजगुरू साहेब यांचा बहुतेक सत्कार राहून गेलेला आहे. तर मी शिवाजी महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आमच्या रिपब्लिकन युनियन ऑफ इन्शुरन्स एम्प्लॉईजचे चीफ पॅट्रन श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला नमन करून आज या मंचकावर उपस्थित बाबासाहेबांचा जो मानव के महामानव प्रज्ञात पंडित भारतीय संविधान के निर्माता परम पूज्य डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर इनको मैं त्रिवार अभिवादन करता हूँ. मंच पर उपस्थित युवा नेता सुजात साहब आम्बेडकर, LIC को रिप्रेजेंट कर रहे हैं हमारे वरिष्ठ अधिकारी, रिपब्लिकन यूनियन के राष्ट्रीय अध्यक्ष बेले साहब, महासचिव कामले साहब और तमाम उपस्थित मेरे साथियों, मैं LIC ऑफ इंडिया मुंबई डिवीजन 1 को रिप्रेजेंट करने जा रहा हूँ और LIC परिवार की तरफ से इस बाबा साहब की जयंती के उपलक्ष्य में मैं सभी को तहे दिल से शुभकामनाएं देता हूँ. बाबा साहब कहते थे साथियों कि इस भारत देश के बड़े से बड़े नेता, चाहे वो पंडित जवाहरलाल नेहरू हो, सरदार वल्लभ भाई पटेल हो या उनसे भी बड़े कोई नेता हो, ये मुझे इसलिए मानते हैं, मुझे इसलिए सम्मान देते हैं कि मैं बहुत बड़ा विद्वान हूँ, इसलिए नहीं, मैं बहुत बड़ा कायदे पंडित हूँ, सबसे बड़ा उच्च शिक्षित इसलिए नहीं, लेकिन ये इसलिए मुझे मानते हैं कि मेरा जो आचरण है, मेरा जो लाइफस्टाइल है वो मेरी सील युक्त है, मेरी आचरण जो है सील युक्त है. तो बाबा साहब को साथियों कोई ऐसा हिंसा नहीं कि उनकी तरफ उंगली बता सके. ऐसे बाबा साहब की हम जयंती सेलिब्रेट करने जा रहे हैं. ऐसे उपलक्ष्य पर मैं हमारी LIC परिवार की तरफ से सबको शुभकामनाएं देता हूँ. बहुत बहुत धन्यवाद. महाकारुणी तथागत गौतम बुद्ध, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा, विश्ववंदनीय इंडिया मुंबई डिव्हिजनल 4 च्या वतीने मी रिप्रेझेंट करत आहे 135व्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त मी तुम्हाला सदिच्छा व्यक्त करतो, शुभेच्छा देतो.
छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार एकच होता. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या तलवारीने साम्राज्य उभं केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लेखणीने अखंड भारत देश एकसंघ ठेवला. दोघांचाही विचार एक होता, अन्यायाविरुद्ध आणि दडपशाही विरुद्ध आवाज उठवायचा. मी मुंबई विभाग 4 तर्फे मी रिपब्लिकन युनियन यांना शुभेच्छा देतो. जय भीम, जय महाराष्ट्र. तथागत भगवान गौतम बुद्धांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा. धन्यवाद. 2022 मध्ये मुंबई प्रदेश उपाध्यक्ष म्हणून संघटन बांधणी आणि 2025 पासून मुंबई प्रदेश महिला अध्यक्ष असा त्यांचा प्रवास आहे. महिलांच्या विकासासाठी त्यांनी आजवर अनेक उपक्रम राबवले आहेत आणि अशा आपल्या सगळ्यांच्या लाडक्या स्नेहताई सोहनी यांना मी विनंती करते की त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी. आयुष्यपणाला लावलेल्या सर्व महापुरुष महामातांना माझं त्रिवार अभिवादन. या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा. मंचकावरती उपस्थित असलेले वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सन्माननीय सुजातादा आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे उपाध्यक्ष सन्माननीय SK भंडारे गुरुजी, वंचित बहुजन आघाडीचे मुंबई अध्यक्ष चेतनदादा, युवक आघाडीचे सागर भाऊ, सतीशदादा आणि या ठिकाणी उपस्थित असलेले LICचे हेमंत बेले सर, आम्हाला नेहमी युवकांना राजकारणामध्ये उत्साह देणारे, आम्हाला मार्गदर्शन करणारे आमचे सुमित सर आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांना माझा पुन्हा एकदा सविनय जय भीम. खरं तर आपण बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हटलं की एप्रिलपासून ती चालू होते, ते पुढचे 3 महिने आपण जयंती साजरी करत असतो. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं शिका, संघटित व्हा, संघर्ष करा आणि आपण वेगवेगळ्या माध्यमातून त्या बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या संदेशाचं पालन करत आपण बाबासाहेब आंबेडकरांना कृतीशील अभिवादन करण्याचा प्रयत्न आपल्या कामातनं करत असतो. LICच्या वतीने सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता. बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांपासून, स्त्रियांपासून ते इथल्या प्रत्येक वंचित शोषित घटकापर्यंत न्याय मिळावा, त्यांना समानता मिळावी यासाठी प्रयत्न केले आणि आज हीच बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ जर कुणी पुढे घेऊन जात असेल तर ती वंचित बहुजन आघाडी आहे. आज काम करत असताना जर आपण इथल्या समाजव्यवस्थेचा विचार केला तर बौद्धांच्या असलेल्या किंवा इथल्या मागासवर्गीयांच्या असलेल्या विविध पातळीवरच्या असलेल्या चळवळी ह्या आत्तापर्यंत कुठे येऊन ठेपलेल्या आहेत याचं मी 1-2 मिनिटामध्ये वर्णन तुम्हाला सांगते. आपल्याला स्कॉलरशिप असेल, फ्रीशिप असेल, या सगळ्या एकंदरीत कामावरती काम करत आहोत. आपली जर शैक्षणिक चळवळ जर पाहिली तर इथल्या SC, ST, NT, OBC समाजामध्ये असलेल्या तरुण मुलांच्या स्कॉलरशिप, फ्रीशिप ह्या इथल्या समाजव्यवस्थेच्या माध्यमातून वेगवेगळ्या विभागाकडे त्यांचा निधी वळवला जातो. त्यांना त्यांच्या स्कॉलरशिपपासून वंचित ठेवलं जातं आणि या मुद्द्यावरती जर कुणी काम करत असेल तर ती पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडी आहे. इथल्या वंचितांच्या आर्थिक चळवळीच्या संदर्भात जर इथे बोलायला गेलं तर मला एक आश्चर्याची गोष्ट या ठिकाणी सांगावीशी वाटते. काही दिवसापूर्वी एका शासकीय योजनेची माहिती अधिकारातनं आम्ही मागवली होती आणि त्या योजनेमध्ये आम्ही मागच्या 2 वर्षापासून किती मागासवर्गीय नागरिकांनी, मागासवर्गीय समूहातल्या लोकांनी त्या योजनेसाठी अप्लाय केलेला आहे, किती लोकांना त्याचा लाभ झालेला आहे याची माहिती जेव्हा आम्ही मागितली तर मागच्या 2 वर्षापासून तब्बल 10,000 SC, ST समाजातल्या लोकांनी त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी तिथे अप्लाय केलं होतं. पण 10,000पैकी एकाही व्यक्तीला ती योजना लागू झालेली नाही. ही अशी परिस्थिती ह्या मागासवर्गीय समूहाची आहे आणि हीच गोष्ट जाणून घेत वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कृतीशील अभिवादन करण्यासाठी आम्ही लघु उद्योग चालू करून देण्यासाठी लोकांना प्रोत्साहन करत आहोत. महिलांना, तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न वंचित बहुजन आघाडी सत्तेच्या बाहेर राहून करते. आपण जर सांस्कृतिक चळवळीचा जर विचार केला,
ह्या महाराष्ट्रभरामध्ये संन्यस्त खड्ग नावाचं एक नाटक प्रसारित झालं होतं, ज्याच्यामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांवरती अतिशय खालच्या दर्जाच्या टीका त्या नाटकाच्या माध्यमातून झाल्या होत्या. हे नाटक कुठल्याही महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात लागणार नाही याची जिम्मेदारी जर कोणी घेतली असेल तर ती पुन्हा वंचित बहुजन आघाडी आहे. इथे वंचितचे तिन्ही अध्यक्ष बसलेले आहेत. आमच्या तिन्ही अध्यक्षांवरती जिथे जिथे आम्ही हे नाटक बंद पाडायला गेलो होतो तिथल्या केसेस आमच्यावरती आहेत. वंचितच्या प्रत्येक जिल्हा अध्यक्षावर जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व महामानवांना अभिवादन करतो. खरं म्हणजे ही सर्व मंडळी, मान्यवर मंडळी आज LIC कर्मचारी युनियनच्या वतीने बाबासाहेबांना आणि शिवाजी महाराजांना त्याची जयंती साजरी करण्यासाठी, त्यांचे विचार समाजापुढे देण्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत. 2017 पासूनचा प्रवास, पुढच्या वर्षी ह्या युनियनला 10 वर्ष पूर्ण होते. मी जेव्हा 2022ला रिटायर झालो त्यावेळेला माझ्याबरोबर जे या युनियनच्या बाबतीत सगळे माझे सहकारी होते, माझ्यावर रिटायर झालेले आलेले आहेत, या सर्वांच्या मेहनतीने आज आम्ही इथे इथपर्यंत पोचलेलो आहोत. आणि तरुण पिढीकडे हा प्रवास घेऊन जाण्यासाठी आम्ही जाणीवपूर्वक, विचारपूर्वक वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आम्ही ते आलेलो आहोत. आणि या सर्व तरुण मंडळींना, म्हणजे चेतन अहिरे असूनपासून आमचे मार्गदर्शक रोकडे साहेब असू दे, ते सर्वांना, या तरुण पिढीला या मुंबई शहराचं नव्हे तर महाराष्ट्राचं नव्हे तर भारताचं नेतृत्व करावं, तेही वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली व्हावं, यासाठी आम्ही हा विचार केलेला आहे. आणि विचारपूर्वक आम्ही सुजाताला या ठिकाणी बोलवलं आहे. मी सर्वांच्या वतीने, आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने, या ठिकाणी जे युनियनचे लोक आमचे प्रतिभाऊ आलेले आहेत त्या सर्वांच्या वतीने मी तुम्हा सर्वांना, या सर्वांना मानाचा, सन्मानाचा, स्वाभिमानाचा जय भीम करतो. जय भीम. आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई आणि सर्व समतेचे महामानव यांना विनम्र अभिवादन करतो. आज रिपब्लिक युनियन ऑफ इन्शुरन्स एम्प्लॉईज युनियनच्या वतीनं छत्रपती शिवराय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव आपण साजरा करत आहोत. या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बंधू आणि वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते, आणि मला वाटते की भारतामध्ये एकमेव युवा नेते आंबेडकरी चळवळीचे की ज्यांनी कायदा मानत असलेले, संविधान मानत असलेले, 100 वर्ष झाली ती संघटना रजिस्टर झालेली नाही, अशा संघटनेविरोधात जे आंदोलन केले ते देशाच्या इतिहासामध्ये त्यांचं नाव ऐतिहासिक आहे. जसे वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. दादा तुम्हारे करो, हम तुम्हारे साथ हैं. सर्वात प्रथम समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो. आणि तसेच दिनेशजी तनानिया, राजेश सुखदेवे साहेब, विनायक कोल्हापकर साहेब, आशिष काशीकर साहेब, विनोद आसगोडकर साहेब, कंवरलाल मेश्राम साहेब, तसेच सुमेध जाधव साहेब, हेमंत बेले साहेब, रवी कांबळे साहेब, राजेंद्र अहिरे साहेब, सुनील हाटे साहेब, या सर्वांना मी धन्यवाद देतो. आणि LICच्या सर्वांना धन्यवाद देतो, वंचित बहुजन आघाडी आणि आंबेडकर परिवारातर्फे.
की आपण सर्वांनी आम्हाला ह्या छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांच्या या संयुक्त जयंतीसाठी बोलवलं, आम्हाला मान सन्मान दिला आणि या आनंदाच्या कार्यक्रमामध्ये हा कार्यक्रम आपण 2 संघटनांनी एकत्र येऊन करायचा हा निर्णय घेतला, म्हणून आपल्या सर्वांना मी खूप खूप धन्यवाद देतो. आणि तसेच इथे उपस्थित सर्वांना माझा मानाचा, प्रेमाचा, सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम करतो. मित्रांनो, सर्वात पहिले मला एवढंच सांगायचं की आपण महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, महात्मा फुलेंची जयंती आणि बाबासाहेबांची जयंती ही एकत्र साजरी केली जाते. ह्याचं एक पण मोठं कारण असं आहे, कारण या तिघांच्या जयंत्या आहेत तारखेनुसार एकानंतर एक लागतात, पण त्याच्याहून मोठा कार्यक्रम हा घेण्याचं कारण एक आहे, कारण ह्या तिघांचेही विचार आणि आपल्याला हे तिघं महामानव सापडले कसे, भेटले कसे किंवा हे आपल्यापर्यंत पोचले कसे, ह्याच्यामध्ये पण एक कारण आहे आणि एक कहाणी आतमधनं गुंतलेली. म्हणजे जर आपण इतिहास तपासून बघितला तर सर्वात पहिले आपल्याला हे दिसेल आणि महात्मा फुलेंचा जाती अंताचा लढा आणि महिलांच्या आणि स्त्रियांच्या हक्काचा लढा बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे घेऊन जायचा ठरवलं होतं. आणि हेच ते महात्मा फुले होते ज्यांनी खरे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांसमोर मांडायचं काम केलं होतं. आणि म्हणून जर आपण बघितलं तर ह्या तिघांचाही इतिहास, हे तिघा महामानव इकडच्या जनतेपर्यंत आंबेडकरवादी पुरोगामी किंवा फुले शाहू आंबेडकरवादी जनतेपर्यंत पोचले कसे, तर ह्याचा एक आतून सांगड आपल्याला दिसतो. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर या तिन्ही महामानवांचे विचार हे खूप एकमेकांपासून वेगळे होते असं नाही. तर सर्वात पहिले आपल्याला दिसेल की समानता, विषमतेचे विरुद्ध काम करणं आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याची ताकद देणं हे महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर या तिघांच्याही मांडण्यामध्ये सातत्याने. आणि दुसऱ्या बाजूला मला आपल्या सर्वांना सांगायचं, कारण इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये अधिकारी कर्मचारी वर्ग आहे आपला आणि आपल्या सर्वांचं ब्युरोक्रेसी आणि गव्हर्नन्सशी आपला खूप मोठा संबंध राहतो. म्हणून मला एक छोटीशी गोष्ट सांगायची की बाबासाहेब असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा महात्मा फुले असतील, या तिघांनीही आपल्या एक राज्य शासनाचं मॉडेल किंवा गव्हर्नन्स आणि ब्युरोक्रेसीचा मॉडेल या तिघांनी आपला एक उभा केला होता. म्हणजे तो छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा मॉडेल असो, तो महात्मा ज्योतिबा फुलेंचा बळीराजाच्या राज्याचा मॉडेल असो किंवा तो बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला प्रबुद्ध भारताचा मॉडेल असो, हा मॉडेल एकमेकांपेक्षा जास्त वेगळा नव्हता. आणि पुढे जाऊन जर आपण बघितलं तर हाच मॉडेल बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यापर्यंत भारताच्या संविधानामधनं अंमलबजावणी करून त्यातले न्याय, हक्क आणि अधिकार आपल्यापर्यंत पोचतील याची पूर्ण तरतूद केली होती. आणि ही आपल्या सर्वांची जबाबदारी, एक राजकीय पक्ष म्हणून आमची आणि ह्या देशामधले ब्युरोक्रॅट्स, अधिकारी आणि कर्मचारी म्हणून तुमची, की कोणत्याही परिस्थितीमध्ये बाबासाहेबांनी दिलेलं संविधान आणि ज्या संविधानामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची संकल्पना पण आहे आणि महात्मा ज्योतिबा फुलेंच्या बळीराजाच्या राज्याची संकल्पना पण आहे, हे कोणत्याही परिस्थितीत हे हटू नये आणि हे आपल्यापासून दूर जाऊ नये आणि हे कोणत्याही परिस्थितीत संविधान वाचलं पाहिजे, ही जबाबदारी आपल्या सर्वांची खांद्यावरती राहते. आणि मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की ह्या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने आपण सर्व एकत्र येऊन हाच संकल्प करू की आपण एकत्र येऊन लढू आणि आपल्याला जे संविधानाने अधिकार दिलेत आणि ज्या संविधानाच्या जोरावरती आजपर्यंत आपण इथे पोहोचलो, ते संविधान पुढे जाऊन कोणी हटवणार नाही आणि आपल्या लेकरा बाळांना तेच अधिकार, तेच प्रोटेक्शन आणि तेच हक्क मिळत राहतील, याच्यासाठी आपण लढत राहू. एवढीच संकल्पना आज आपण एकत्र इथे येऊन करू. करायची नाही करायची, लढायचं नाही लढायचं. आणि म्हणून मित्रांनो, हेच मला बोलत असताना अजून एका बाजूला, दुसऱ्या बाजूला एक गोष्ट सांगायची की जेव्हा अशा कार्यक्रमांसाठी खूप मोठ्या प्रमाणात बोलवलं जातं तेव्हा आपल्याला एक गोष्ट समोर येते की बरीच लोक जी येतात ते एक स्वतःच्या म्हणण्याप्रमाणे, स्वतःच्या इंटरप्रिटेशनचे किंवा स्वतःच्या त्यांच्या आकलनात असलेले छत्रपती शिवाजी मांडायचा प्रयत्न करतात, त्यांनाच समजलेले बाबासाहेब मांडण्याचा प्रयत्न करतात.
किंवा त्यांना समजलेले महात्मा फुले मांडण्याचा प्रयत्न. पण माझं आपल्या सर्वांना एवढंच म्हणणं आहे आणि एवढीच कळकळीची विनंती आहे की आपण सर्व लिहिणारे, वाचणारे आणि त्याच्याहून महत्वाचे बुद्धिजीवी लोक, आणि दुसऱ्या कोणीतरी आपल्याला बाबासाहेब सांगून सांगण्यापेक्षा, छत्रपती शिवाजी महाराज सांगितल्यापेक्षा किंवा महात्मा ज्योतिबा फुले सांगितल्यापेक्षा आपणच महात्मा ज्योतिबा फुलेंचं लेखन, बाबासाहेबांचे व्हॉल्युम्स, बाबासाहेबांचे रायटिंग्स आणि बाबासाहेबांचे स्पीचेस जर वाचून काढले आणि आपणच आपलं अंडरस्टँडिंग उभं केलं तर आपल्याला उद्या कोणी येऊन काही चुकीचं सांगणार नाही. ही गोष्ट आपल्याला एका बाजूला समजून घ्यायला लागणार. कारण मित्रांनो, एक गोष्ट समजून घ्या की इथे प्रत्येक माणसाने बाबासाहेब वाचणं, बाबासाहेब समजणं आणि बाबासाहेबांच्या लिखाणावरती स्वतःचे विचार डेव्हलप करणं हे खूप गरजेचं आहे. आणि मग आपल्याला एकदा बाबासाहेबांचे विचार समजले आणि बाबासाहेबांच्या लिखाणावरती आपण आपले विचार डेव्हलप केले तर आजच्या भारतामध्ये, आजच्या महाराष्ट्रामध्ये ज्या घडामोडी घडतायत ते आपल्याला त्या पद्धतीने वाचता येतील, इंटरप्रिट करता येतील आणि त्याच्यावरती भाष्य करता येईल. आणि दुसरी गोष्ट, अजून आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायची की आज मिसइन्फॉर्मेशन, चुकीची माहिती, ह्याचा एक खूप मोठा धोका या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये उभा केलाय. आणि खूप चुकीची माहिती ठिकठिकाणी आपल्याला उभी केली जाते. म्हणजे छोटेसे उदाहरण द्यायचे तर सर्वात पहिले एक नवं उदाहरण थोड्या दिवसापूर्वी चालू झालं होतं की बाबासाहेबांनी संविधान लिहिलंच नाही. BN राव म्हणून एक व्यक्ती होती, ते संविधान लिहित होते, बाबासाहेबांनी त्यांना मदत केली, असा एका प्रकारचा प्रचार चालू झाला. दुसऱ्या बाजूला एक प्रचार चालू झाला की बाबासाहेबांना संघाचे विचार मान्य होते आणि बाबासाहेब 3 वेळेस संघाच्या कार्यालयावरती गेले होते. आणि जर आपण आपल्या स्वतःचा विचार नाही मांडला, आपण स्वतः बाबासाहेबांचं ओरिजिनल रायटिंग नाही वाचलं आणि जर आपण ओरिजिनल टेक्स्ट पासून दूर गेलो आणि सोशल मीडियावरती, इंटरनेटवरती किंवा कोणत्या बंधू बाबांनी येऊन सांगितलेल्या माहितीवरती जर आपण विश्वास ठेवत राहिलो तर आपणच बाबासाहेबांचा खरा इतिहास आपल्या हाताने पुसून काढतोय. या सर्वाकडे आपल्या सर्वांचं लक्ष असलं पाहिजे, एवढंच मला आपल्याला सांगायचं. आणि म्हणून बाबासाहेबांचे रायटिंग्स वाचणं, बाबासाहेबांचे स्पीचेस वाचणं, त्याच्यावरती स्वतःचं एक अंडरस्टँडिंग उभं करणं आणि त्या अंडरस्टँडिंगनी पुढे जाणं हे गरजेचे. नाहीतर चुकीचा, खोटा, मिसइंटरप्रिटेशन वाला इतिहास उभा करणं आपल्या सर्वांसाठी खूप सोपं आहे आणि ही धोक्याची घंटा आज आपल्या सर्वांनी ओळखली पाहिजे. आणि हेच बोलत असताना मित्रांनो, आत्ताच महाराष्ट्रामध्ये एक उदाहरण मोठ्या प्रमाणात चालू की एक गायकवाड नावाचे आमदार आहेत आणि त्यांनी शिवाजी महाराज कोण होता ह्या पुस्तकावरती खूप मोठी टीका केली. आता जर आपण शिवाजी महाराज कोण होता हे पुस्तक वाचलं आणि त्याच्यामध्ये काय लिहिलं होतं जर आपण बघितलं तर आपल्याला कळेल की कॉम्रेड गोविंद पानसरेंनी महात्मा ज्योतिबा फुलेंच्याच विचारांचा आणि बाबासाहेबांच्याच विचारांचा शिवबा उभा केला होता. त्यांनी काय मांडलं होतं की शिवाजी महाराज यांनी राज्य उभं केलं तर ते रयतेचं राज्य उभं केलं. त्यांनी हे मांडलं होतं की शिवाजी महाराजांचा जेव्हा राज्य अभिषेक करायचा प्रयत्न केला होता तेव्हा तो पुण्याच्या बामणांनी थांबवण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्यांनी हे सुद्धा त्याच्यामध्ये मांडलं होतं की शिवाजी महाराजांनी जर स्वराज्याची संकल्पना कोणासाठी केली असेल तर त्यांच्या राज्यामधल्या महिलांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी केली होती. पण जर आज आपण आपल्या राज्यात शासन बघितले, जर आपण आपल्या सत्ताधारी बघितले तर त्यांना शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत, महिलांच्या विरोधात आहेत आणि ह्यांना रयतेचं राज्य नष्ट करायचंय. म्हणून शिवाजी महाराजांचा इतिहास हा पुसून एक खोटा मनुवादी इतिहास उभं करायचा प्रयत्न करतायत आणि त्याच्यासाठी शिवाजी कोण होता हे पुस्तकावरती खूप मोठ्या प्रमाणात टीका केली गेली. पण मित्रांनो, आपण एक गोष्ट समजून घ्या आणि आपल्याला एका वाक्यामध्ये शिवाजी महाराज हेचा लढा का महत्वाचा होता आणि तो कोणासाठी होता हे समजायचं असेल तर एक नुसता प्रश्न दरवेळेस आपण स्वतःला विचारायचा की शिवाजी महाराजांनी जी तलवार उचलली ती कोणाच्या विरुद्ध उचलली हे नका बघू. शिवाजी महाराजांनी जी तलवार उचलली ती कोणाचं रक्षण करायला उचलली ह्याच्याकडे आपण सर्वांनी लक्ष द्या. शिवाजी महाराज हे आज इकडचे लोक अटॅकर म्हणून उभे करतात, पण शिवाजी महाराज अटॅकर कधी नव्हते. शिवाजी महाराज हे इकडच्या स्वराज्याचे, रयतेचे, महिलांचे, शेतकऱ्यांचे
बहुजनांचे डिफेंडर होते, हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यांनी कोणावरती अटॅक करायला नाही, तर त्यांनी स्वतःच्या राज्याचं संरक्षण करायला, स्वतःच्या राज्यामधल्या बहुजनांचं आणि महिलांचं रक्षण करण्यासाठी तलवार उचलली. हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. आणि मग आपल्याला कळेल की शिवाजी महाराज हे बहुजनांचे प्रतिपालक होते, हे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढत होते आणि रयतेचं राज्य, गोरगरिबांचं राज्य, सर्वसामान्यांचं राज्य म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं. हे आपल्याला प्रामुख्याने सगळ्यांना समजून. आणि मित्रांनो, मला जाताना एकच महत्वाची बाजू आपल्या सर्वांसमोर मांडायची, आणि ती खास करून मला मांडायची आहे, कारण परत मी हाच मुद्दा मांडतो की आपल्यापैकी बरेच लोक इथे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, आणि जसं एक राजकीय पक्षावरती जबाबदारी राहते तसेच बऱ्याच पद्धतीने ब्युरोक्रॅट्स वरती पण जबाबदारी राहते, असे माझे म्हणणे. कारण आपण डेमोक्रेसीचे दोन वेगळे पिलर्स आहोत, राजकीय पक्ष लेजिस्लेटिव्ह म्हणून आणि ब्युरोक्रेसी म्हणून. आणि म्हणून या गोष्टीमधून मला एकच प्रश्न आपल्या सर्वांना विचारायचा आहे, आणि आपण सर्वांनी त्याचं उत्तर आता नका देऊ. आपण सर्वांनी त्याचा विचार करावा, त्याच्याबद्दल आत्मचिंतन करावं, आणि त्याचं उत्तर न देता त्याच्यावरती ऍक्शन घ्यावी, एवढीच माझी आपल्या सर्वांना विनंती. की हा प्रश्न एवढाच राहतो की आतापर्यंत आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्याला चळवळीने काय काय दिलं. मला वैयक्तिक माहिती, मला चळवळीने प्रोटेक्शन दिलं, मला चळवळीने मार्गदर्शन दिलं, मला चळवळीने लढायचा बळ दिला, मला चळवळीने पुढे जायची ताकद दिली, आणि जेव्हा जेव्हा एकटा पडलोय तेव्हा तेव्हा उभं राहायची या चळवळीने मला ताकद आणि साथ दिली. पण हा प्रश्न मी आज स्वतःला विचारला पाहिजे की मला चळवळीने एवढं सगळं दिलंय, पण मी या चळवळीला काय देऊ शकलो? चळवळीकडनं आपण सर्वांनी एवढ्या गोष्टी घेतल्या, शिकलोय, पण आपण चळवळीला परत काय दिलंय हा प्रश्न आपण सर्वांनी समजला पाहिजे आणि विचारला पाहिजे. कारण आपल्याला द्यायची वेळ येईल त्यावेळी आम्ही रिपब्लिकन युनियन ऑफ इन्शुरन्स एम्प्लॉईजच्या वतीने आम्ही नेहमीच या चळवळीमध्ये आमचा नेहमीच सहभाग असेल. आणि विशेष म्हणजे ज्यावेळेस संविधान दिनाचा जो कार्यक्रम आयोजित केला होता त्यावेळी जो उत्साह मुंबईमध्ये मी बघितला की सगळ्यांमध्ये जो उत्साह निर्माण झाला होता, तसाच उत्साह दरवर्षी आपण मोठ्या संख्येने या शिवाजी महाराज पार्कमध्ये आपण मोठ्या संख्येने उभा राहिलो होतो. आणि अशाच प्रकारे आपण नेहमीच ह्या उत्सवामध्ये आपण सहभागी होऊया. आणि असे कार्यक्रम करण्यासाठी आर्थिक गरज नेहमीच असते, आणि ही आर्थिक गरज जशी LIC पुढे होऊन करत असे, तसेच मला प्रत्येक इन्स्टिट्यूटला अपील करायचं आहे की आपण सगळ्यांनी थोडा थोडा जर भार उचलला तर ही जी लढाई जी आहे ही आपण अधिक तीव्र करू शकतो. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. आणि आज इथे सर्व उपस्थित झाले त्याचे रिपब्लिकन ऑफ युनियनचे इन्शुरन्स एम्प्लॉईजच्या वतीने मी हार्दिक आभार मानतो. जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय.